गुरुकृपा ॲक्युपंक्चर सेंटर पॅरालिसिस रुग्णांच्या उपचारांवर वरदान. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. चांगले आरोग्य हीच खरी धनसंपदा असल्याचं खरं होतं असून आजच्या धावपळीच्या युगात अनेक नवनवीन आजार निर्माण होत असून पॅरालिसिस हा भयान आजार तर त्रासदायक आहे. या पॅरालिसिस आजारामुळे हातपाय तोंड वाकडे होऊन मानवाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. अनेकदा तर कोणाच्या मदतीशिवाय काहीच काम करता येत नसल्यामुळे पॅरालिसिसचा रुग्ण हतबल होऊन जातो. परंतु आता पॅरालिसिसचा आजार असणाऱ्यांना रुग्णांना गुरुकृपा ॲक्युपंक्चर सेंटरचा आधार मिळाला. गुरुकृपा ॲक्युपंक्चर सेंटर पॅरालिसिस आजारांवर वरदान ठरत आहे. मान, पाठ, कंबर, गुडघे, खांदा, सांधेदुखी, सायटिका, मायग्रेन, स्पॉन्डिलिसिस, मनगट, हातदुखी, हातपायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, डोळ्यांचा, चेहऱ्याचा, शरीराचा लकवा, चक्कर, मुंग्या येणे, मानसिक निराशा, चिंता, निद्रानाश, चिडचिडपणा, भीती, ॲलर्जी, जुना सर्दी खोकला, पोटाचे आजार, ॲसिडिटी, अल्सर, अपचन, किडनी, लिव्हर, सूज, त्वचेचे आजार आणि इतर आजार असे जसे की डायबिटीस, थायरॉइड, नसांचे आजार, पोट कमी करणे यावर कपिंग थेरपी, स्कॉल्प ॲक्युपंक्चर, समाज थेरपी आणि कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर या उपचार सुविधा या गुरुकृपा ॲक्युपंक्चर सेंटर या ठिकाणी मिळणारे असून माणिकक्षानगर, धनंजय मेडिकल समोर, लोकमान्य हॉल जवळ, गार्डन शेजारी, काठे गल्ली, सिग्नल कॉर्नर, द्वारका, नाशिक येथे गुरुकृपा ॲक्युपंक्चर सेंटर सदैव रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर आहे. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना गुरुकृपा ॲक्युपंक्चर सेंटरचे संचालक पद्माकर श्रीकृष्ण सबनीस, शर्वरी सबनीस आणि रुग्ण सविता राजेंद्र बोरा, सायली गणेश कुलकर्णी यांनी दिली. नमस्कार, मी पद्माकर श्रीकृष्ण सबनीस. आमच्या इथे गुरुकृपा ॲक्युपंक्चर अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये 3 ते 10 फेब्रुवारीपर्यंत शिबिर आयोजित केलेलं आहे. तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आमच्या पॅरालिसिस सेंटरला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त हे शिबिर ठेवले, तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. माझे नाव आहे डॉक्टर भक्ती पद्माकर सबनीस. माझं गुरुकृपा ॲक्युपंक्चर अँड पॅरालिसिस सेंटर आहे. ॲक्युपंक्चर म्हणजे काय असतं की स्मॉल थिन निडल्स लावून ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो वाढवला जातो. तर आपल्याकडे फक्त निडल्सच नाहीये, तर पॅडिंग सिस्टीम आहे. पॅडिंग मध्ये पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. कपिंग आहे, मॉक्सिब्युशन आहे, अल्ट्रासाऊंड आहे, टेन्स आहे, IFT आहे, अशा अनेक प्रकारच्या, लेझर आहे, इन्फ्रा आहे, अशा अनेक प्रकारच्या पद्धती म्हणजे उपचारासाठी अवेलेबल आहे. तर म्हणजे हे कशावर काम करतं, तर आतापर्यंत आपल्याकडे 3 वर्ष झालेले आहेत आपल्या सेंटरला. आतापर्यंत आपल्याकडे 7 ते 8 हजार पेशंटचे जे उपचार आहे ते यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. तर ते कशावर काम करतं किंवा आतापर्यंत कशा पद्धतीचे पेशंट बरे झाले आहेत, तर सर्वायकल स्पॉन्डिलिटिस म्हणजे मान जर का दुखत असेल, मान फिरत नसेल, हाताला मुंग्या येत असतील, गुडघेदुखी, गुडघ्याचं जरी ऑपरेशन सांगितलं असेल, ज्या पेशंटला 18 वर्षापासून बसता येत नसेल मांडी घालून, असे पेशंट आपण बरे केलेले आहेत. आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या मेडिसिन्स नाही आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही. तर पॅरालिसिस, फ्रोझन शोल्डर, सायटिका, स्लिप डिस्क, आर्थरायटिस अशा अनेक प्रकारच्या आजारांवर आपण उपचार करतो आहे. आणि आपले हे सेंटर कुठे आहे, तर काठे गल्लीमध्ये द्वारका जे आहे, तर द्वारकामध्ये आल्यानंतर माणिकशा नगरला लोकमान्य हॉलच्या शेजारी, धनंजय मेडिकलच्या समोर. आणि कॉन्टॅक्ट साठी तुम्हाला संपर्क क्रमांक सांगते, 9112369904. बरोबर आपण आता कॅम्प सुरू केलेला आहे 3 तारखेपासून. तर प्रथम उपचार फी ही फक्त 100 रुपये आहेत. तर गरजू रुग्णांनी त्वरित या नंबरवर संपर्क साधावा आणि आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी त्वरित संपर्क करावा. पुन्हा मी तुम्हाला पत्ता सांगते आहे, लोकमान्य हॉलच्या शेजारी, काठे गल्ली, सिग्नल, धनंजय मेडिकलच्या समोर, काठे गल्ली, द्वारका, नाशिक. संपर्क क्रमांक 9112369904. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शर्वरी सबनीस. आम्ही गुरुकृपा ॲक्युपंक्चर सेंटरमध्ये मॅनेजमेंट आहे माझी. आणि आपलं सेंटर आहे माणिकशा नगर, काठेगल्ली, सिग्नल जवळ 1-2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आपल्या सेंटरमध्ये पॅरालिसिस पेशंट, फ्रोझन शोल्डर, स्लीप डिस्क, सायटिका असे पेशंट कव्हर होतात.
4 एक वर्षापासून आपलं 3 ते 4 वर्षापासून आपलं सेंटर चालू आहे. आपले रिझल्ट 99% क्युअर देण्याची रिझल्ट देऊ शकतो आपण. आतापर्यंत भरपूर लोक चांगल्या प्रकारे आलेले आहेत आणि आपण कोणत्याही प्रकारचे औषधं आणि गोळ्या देत नाही आणि आपली जी ट्रीटमेंट आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचे औषधं नाही आणि कोणतीही आपले साईड इफेक्ट होत नाही आपल्या ट्रीटमेंटमध्ये. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी ॲक्युपंक्चर सेंटरला प्राधान्य द्यावं की जेणेकरनं नो मेडिसिन नो साईड इफेक्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अवेअरनेस पोचावा याच्यासाठी आमचे प्रयत्न तत्पर आहोत. नमस्कार, माझं नाव कल्पना जाधव. मी रंगूबाई जिंगरे शाळेच्या जवळ मार्बल अपार्टमेंट इथे राहते. मला बऱ्याच दिवसापासून स्पॉन्डिलिटिसचा त्रास होता. बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून त्रास होता आणि मी बऱ्याच मोठ्या मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट पण घेतली. पण औषधं घेतल्यानंतर त्या औषधांची जी रिॲक्शन व्हायची आणि त्यानंतर त्या औषधांची पावर संपल्यानंतर पुन्हा दुखायला लागायचं आणि मला म्हणजे पूर्ण ह्या 3 बोटांना इतक्या मुंग्या यायच्या की मी काही होल्ड करू शकायची नाही. तर नंतर मला गुरुकृपा क्लिनिक येथे डॉक्टर सबनीस यांना भेटल्यानंतर त्यांच्या ॲडवाईसनी मी ॲक्युपंक्चरचा थोडं 10 दिवसाची ट्रीटमेंट घेतली. तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे इतका फरक पडला की एवढ्या वर्षापासून आपण जे डॉक्टरांकडे जेवढे पैसे भरले ना त्यापेक्षा इकडच्या ट्रीटमेंटनी इतका फरक पडला की आता मी इतकी रिलॅक्स झाली आहे आणि इतकं फ्रेश वाटतं मला की त्याला काही वर्णन नाही. मला वाटतं प्रत्येकाला ह्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय काही गोष्टी ह्या अनुभवाशिवाय काय म्हणतात ना की जमू शकत नाही ह्या गोष्टी. तर अनुभव घेणं, गुरुकृपा क्लिनिकमध्ये येऊन त्यांची ट्रीटमेंट घेणं हीच सगळ्यांना एक प्रकारची मी विनंती करते. तुम्हाला बरं वाटतं का पण मग आता? हो, बरं वाटतं, खूप बरं वाटतं. म्हणजे नमस्कार, मी सायली गणेश कुलकर्णी. मला 3-4 वर्षापासून सायटिकाचा त्रास होत होता. सायटिका म्हणजे कमरेपासून पायापर्यंत खूप दुखायचं. तर मी नाशिकला आली. माझे आई वडील नाशिकला असतात. तर भक्ती मॅडम यांचं क्लिनिक समजलं मला आणि तिथे मी ट्रीटमेंट घेतली फिजिओथेरपीची. तर मला 3-4 दिवसातच खूप छान फरक पडला आणि मी तर म्हणते खूप छान म्हणजे 100% फरक पडला. तर थँक्यू भक्ती मॅडम, तुमच्याकडे आली आणि इतकी चांगली ट्रीटमेंट मला मिळाली त्याच्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, जय जिनेंद्र. मी सविता राजेंद्र बोरा, राहणार काठे गल्लीमध्ये. मला बॅक पेनचा खूप त्रास व्हायचा. मला चालायला पण आणि वाकायला पण खूप त्रास व्हायचा. तर मी डॉक्टर सगळे करून बघितले पण मला काही फरक पडला नाही. मग मला असंच माहिती पडलं आमच्या समोर आहेत त्यांना पण त्रास होत होता तर त्यांना पण खूप फरक पडला. म्हणून मग मी इथे गुरु कृपा पॅरालिसिस सेंटर मध्ये आले आणि मला पहिल्या दिवसामध्येच खूप फरक जाणवला. चालण्यामध्ये पण खूप फरक पडला आणि वाकता पण येत नव्हते तर वाकायला पण यायला लागलं. मी 10 दिवसाची ट्रीटमेंट केली आणि मला खूप फरक पडला. भक्ती मॅडमनी माझी ट्रीटमेंट खूप छान केली. भक्ती मॅडम बद्दल जर बोलायचं राहिलं तर ह्या मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा ह्या मॅडम आहेत. वयाने खूप लहान आहे पण त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि या वयामध्ये त्यांनी खूप मोठी प्रगती केली असं मला वाटतं. मी याच्यापूर्वी 10 दिवस फिजिओथेरपीची दुसरीकडे ट्रीटमेंट घेतली होती. 4 दिवसानंतर बंद झालेले. 4 दिवसापासून मला कालपासून परत त्रास सुरू झाला. तर मी मॅडमच्या आमच्या अशोक कुमार रविशंकर मार्ग जे बोर्ड लावलेले आहेत त्यांना गोल्ड मेडलिस्ट आणि फिजिओथेरपी भेटा. तर ते बघितल्यानंतर मी मॅडमला कॉल केला. काल गर्दी होती तर आज मला अपॉइंटमेंट मिळून त्यांनी माझे पहिलेच सिटिंगमध्ये डायग्नोज करून माझी ट्रीटमेंट चालू केलेली आहे. मला आता पहिले त्याच्यात फार बरं वाटतं आणि आफ्टर ऑल शी MD फिजिओथेरपी आणि गोल्ड मेडलिस्ट. आणि ही नवीन टेक्नॉलॉजी मी तर असं म्हणेल की सगळ्यांनी नवीन मुलांकडे घ्यायचे लोकांना पण ते नवीन टेक्निक ॲडप्ट करतात आणि ज्येष्ठ नागरिकांना एकच सल्ला आहे की आपल्याला सगळ्यांना आता व्याधीवर होतात पण
फिजिओथेरपी इज द बेस्ट रेमेडी म्हणजे मेडिसिन. आणि औषधं वगैरे ॲलोपॅथीची औषधं घेऊन आपल्याला फरक पडत नाही. ते फक्त आपले पेन किलर किंवा पेन कमी होतो. सेकंड डे परत मला 1 महिन्यापासून अंग हाताला मग येत होतं. पण आता ते बरेचसे बिकॉज ऑफ फिजिओथेरपी पण आणि त्यातले आता मी मला सेटिंग सांगितलं नाही आणि यांच्याकडे अजून करणारच त्यांनी सांगितल्याप्रमाणे. दिवशी मी आल्यानंतर मला इतकं परफेक्ट डायग्नोज केल्यामुळे मला परफेक्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट झाली आणि शी इज अ गुड डायग्नोज केल्यामुळं आता लाईन ऑफ ट्रीटमेंट चांगलं झाल्यामुळे मला ॲटोमॅटिक मला ट्रीटमेंटमध्ये फरक पडून आराम मिळेल. हो, माझं नाव सय्यद आरबी, राहणार मिरजकर नगर, भावानगर जवळ. मी मॅडमची जाहिरात बघितली आणि माझा जो फ्रोजन शोल्डरचा प्रॉब्लेम होता, हात वर उचलत नव्हता, जेवताना हात सरळ होत नव्हता, तर त्याच्यासाठी मी आलो कालपासून. तर मला पहिल्याच ट्रीटमेंटमध्ये फरक पडला. हात पण वर होतोय, सगळं होतोय, हातच्या हालचाली होत्या आणि बाकीचे आहे. मॅडमने मला एक 8 दिवसाचं सांगितलंय की थेरपी पूर्ण केल्यावर संपूर्ण हे होऊन जाईल. हा, आता बघा हात वर होतो, हा हात वर होत नव्हता बिलकुल. आता हे लावल्यामुळे थोडंसं हे वाटतंय, कप असल्यामुळे. पण अगदी सरळ असा पण होत नव्हता. म्हणजे जेवताना आपण टेबलवर असं केलं तर ताटातला शेवटचा पदार्थ तिकडचा घेता येत नव्हता. बरोबर, मॅडमचं जे डायग्नोसिस आहे ते फार परफेक्ट आहे. त्यांनी पहिल्या सिटिंगमध्ये सगळं बघितलं, वेगवेगळे उपचार करून बघितले आणि लाईन ऑफ थेरपी त्यांनी डिसाईड केले. हे पहा, आता माझा हात किती वर होतो. पूर्वी हात कुठपर्यंत वरती होतं काल. पूर्वी फक्त इथपर्यंत पण होत नव्हतं, असा सरळ फक्त इतकं असायचं. आता मी सरळ करतो, वर होतो. त्याच्यानंतर आता हात एकदम दोन्ही वर करू शकतो, हे मागे जातो, पुढे जातो अगदी. त्यानंतर ही मुवमेंट करू शकतो. म्हणजे बरंच मला फक्त 2 सिटिंगमध्ये फरक झाला आणि पूर्ण मी त्यांचा उपचार घेतल्यानंतर तर डेफिनेटली चांगलं होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी मी हाच सल्ला देईल की हे जे सेंटर आहे ॲक्युपंक्चर सेंटर, ते सांगणार आहे. हे जे सेंटर आहे आपलं गुरुकृपा पॅरालिसिस अँड ॲक्युपंक्चर सेंटर, आणि यांच्या ज्या डॉक्टर आहेत, डॉक्टर भक्ती सबनीस, त्या अगदी गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्यांचं डायग्नोसिस इतकं परफेक्ट आहे की पहिल्या दिवशी ते वेगवेगळे उपाय सुचवतात. ज्येष्ठ नागरिकांनी अवश्य या संधीचा फायदा घ्यावा. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.